शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याकडून शेतीसाठी दूषित पाणी पुरवले जात असल्याची तक्रार आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती। या तक्रारीची दखल घेत प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज संबंधित ठिकाणी भेट देत पाण्याचे नमुने घेतले। कारखान्याचा ऊस हंगाम संपून कारखाना सध्या बंद असतानाही शेतीसाठी दुर्गंधीयुक्त आणि प्रदूषणयुक्त पाणी सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। हे पाहून प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील हेही अवाक झाल्याचं सांगण्यात आलं। नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून अहवाल आल्यानंतर कारखान्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आवाहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी धनाजी चुडमुंगे यांना दिलं। धनाजी चुडमुंगे यांनी कारखाना आपल्या बाग बगीच्यासाठी आणि शोभेच्या झाडांसाठी स्वच्छ नदीचे पाणी वापरत असताना शेतकऱ्यांना मात्र दूषित पाणी दिले जात असल्याचा आक्षेप घेतला। कारखान्याने आपल्या बगीच्याला हे दूषित पाणी वापरावे आणि शेतकऱ्यांना नदीचे स्वच्छ पाणी द्यावे अशी मागणी त्यांनी केली। तसेच दूषित पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होत असून कारखाना शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीही वसूल करत असल्यानं हा अन्याय असल्याचं त्यांनी म्हटलं। नुकसान भरपाई म्हणून कारखान्याने शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी 10,000 रुपये द्यावेत, अन्यथा शेतीला स्वच्छ पाणी द्यावे आणि त्यानंतरच पाणीपट्टी आकारावी अशी मागणी त्यांनी केली। शिरोळहून सुभाष गुरव।